नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शर्मिला अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा ताईंनो, दादांनो, चातुर्मास सुरू झालेला आहे. या चातुर्मासामध्ये आपल्याला काय सेवा करायची आहे, या चातुर्मासाचं औचित्य साधून कुठली उपासना करायची आहे या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चातुर्मास आता बघा देवशयनी आषाढी एकादशीपासून सुरू होतो. तर या 4 महिन्यामध्ये संपूर्ण हिरवळ असते. आपण जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडत असते, कारण भगवान श्री हरी विष्णू जेव्हा निद्रावस्थेत जातात, म्हणजेच काय, जेव्हा ते झोपी जातात तेव्हा ते या संपूर्ण विश्वाचा कारभार हा आधी तर भगवान शंकरांच्या हातात येतो. म्हणजेच काय, श्रावण महिना लागतो, नंतर गणपती बाप्पा येतात, नंतर पितृपक्ष असतो आणि नंतर येते ती आपली कुलदेवी आणि नंतर दिवाळी. दिवाळी झाल्यानंतर जेव्हा कार्तिकी एकादशी येते त्यानंतर मग चातुर्मास संपतो आणि या 4 महिन्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उपासना सेवा करायची असते. काय करायची असते, कारण या 4 महिन्यांमध्ये जेव्हा भगवान श्री हरी विष्णू हे निद्रावस्थेत जातात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा जो काही अंश आहे तो पृथ्वीतलावर असतोच आणि तो आपल्यामध्ये आकृष्ट व्हावा म्हणून आपल्याला जास्तीत जास्त उपासना सेवा करायची असते. आता चातुर्मास म्हटलं तर बरेच लोक, कोणी गुरुवार करतं, कोणी शुक्रवारचं पारायण करत असतं, आपण बघा व्रत वैकल्प करत असतो. पण या 4 महिन्यांमध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. बघा या 4 महिन्यामध्ये पाऊस पडलेला असतो, त्याचबरोबर सगळीकडे हिरवळ येते आणि काही पिकं आहेत, धनधान्य आहेत, ती लोक किंवा एखादे व्यक्ती जेव्हा आपली या 4 महिन्यांमध्ये प्रगती होते तेव्हा आपण काय करतो, तर आपण परमेश्वराचे आभार मानतो. आपण या भगवान नारायणाला प्रार्थना करतो की माझ्या आयुष्यात जो काही चमत्कार घडला आहे किंवा मला जे काही फायदा झाला आहे तो तुझ्यामुळे झाला आहे. तेव्हा नारायण त्याला म्हणतो, नाही रे, मी तर या 4 महिन्यांमध्ये झोपलेलो होतो. तू जे काही कष्ट केलेले, तू जे काही चांगले कर्म केलेले त्याचं फळ आहे. थोडक्यात काय, की आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो, आपल्याला जेव्हा त्या सेवा करून किंवा कुठलेही प्रयत्न करून जेव्हा आपल्याला आपलं फळ मिळत असतं सेवेचं, तेव्हा परमेश्वर आपल्याला म्हणत असतो की हे माझं काही नाही, हे तू केलं आहे, हे तुझ्या कर्माचं फळ आहे. म्हणजेच काय, की आपल्याला जेव्हा मेवा देत असताना परमेश्वर झोपी जाण्याचं नाटक करत असतो. कारण आपण किती म्हटलं की खरंच भगवान श्री हरी विष्णू हे झोपी जात आहेत का? नाही, देव कधीही झोपी जात नाहीत. पण जेव्हा ते निद्रावस्थेत असतात, म्हणून आपण ज्या काही सेवा करतो किंवा आपल्याकडून ज्या काही घडत असतात सेवा, ते संपूर्ण ते बघत असतात आणि याचं अक्षय आणि शुभफळ आपल्याला वर्षभर मिळत असतं. हे आहे या चातुर्मासाचं महत्त्व. आता आपण सेवा बघूया. तुम्हाला माहीत आहे का, या चातुर्मासामध्ये जर तुम्ही रोज 3दा जर मासिक धर्म, सुतक, विटाळ सोडला, रोज 3दा जर विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तर तुमचा कितीही दोष असो, कितीही अडलेली कामे असो, ही मार्गी लागतातच. रोज 3 वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई एवढं 3 वेळा तर करणं शक्य होत नाही, तर लोक एकदाच करत नाही. तू 3 वेळा काय सांगते, लोकांना एकदा करणं पण कठीण आहे. पण खरं सांगू का, जर तुम्ही हे 3 वेळा केलं ना, तुमची अडलेली असंख्य कामं मार्गी लागतील. मग त्याच्यापेक्षा दिवसाची सुरुवात आपण उठल्या उठल्या जर विष्णू सहस्त्रनाम हळूवार आवाजात, आपल्याला आवाज येईल तेवढ्या आवाजात जर लावलं तर या 4 महिन्यात मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमचं विष्णू सहस्त्रनाम जो पाठ आहे तो होऊन जाईल. आणि कारण ते संस्कृत आहे, आपल्याला रोज ऐकून ऐकून आपलं पाठ होतं आणि आपल्याला समजतं आहे की कुठे काय आहे, कुठे काय आहे. ते हळूहळू जर तुम्ही हे 4 महिने फक्त सातत्याने विष्णू सहस्त्रनाम लावून दिलं आणि श्रवण जरी केलं तरी तुमचं 4 महिने पाठ होईल ते. आणि मी तर म्हणते पाठांतर तरी लावा, जेणेकरून आपल्याकडून काही ना काही सेवा घडते. या 4 महिन्यामध्ये जर श्रावण महिना आला किंवा अजून बाकीचे सण येणार आहेत तरीसुद्धा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला मात्र
विसरू नका. त्याचबरोबर येतं संपूर्ण चातुर्मासामध्ये 21 दिवस श्री व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला पठण करायचं आहे. पण तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्ही करा. बघा काय चमत्कार होतो. मी तर म्हणते या चमत्कारापेक्षा साक्षात भगवान श्रीहरी विष्णू तुमची सेवा ऐकत असतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि हे तुम्हाला दर्शन देतात. अशी सुंदर 21 दिवसाची रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता लहान बाळ असल्यामुळे 21 दिवस रात्रीची सेवा करणं प्रत्येकाला शक्य होत असं नाही. तर बघा काही जणी प्रेग्नेंट असतात. सगळ्या ज्या सेवा त्या तुम्ही बिनधास्त करू शकता. श्रावण करू शकता. श्रवण म्हणजे ऐकू शकता. काहीच अडचण नाही. रात्री 12ची जी सेवा आहे ना, तर ती चातुर्मासामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. पण बघा काय अनुभव येतो. आता मी तुम्हाला सांगते की बघा माझ्याकडे पण असे काही प्रॉब्लेम आहेत. घरात मुलं आहेत, त्यांची स्कूल आहे, टिफिन वगैरे द्यावे लागतात. त्यामुळे ना मला पण भीती वाटते की कारण बघा आपण जर ही सेवेला सुरुवात केली आपल्याकडून होते की नाही, मग आपल्याला अर्ध्यातच उठून जायला लागतं आहे की नाही, काय असं होऊ शकतं. मग त्याच्यामुळे अजून जरी ती सेवा करायचं धाडस बघा मी तर रात्रीचं केलेलं नाही. आता बघू शेवटी करता करिता मालक आहेत, ते ठरवतील आपल्याकडून सेवा करून घ्यायची की नाही आणि ते होऊ शकतं का नाही ते बघू. आपण प्रयत्न करायला हरकत नाही. असं तरी मला करायचंच आहे. पण मी तुम्हाला सांगते चातुर्मास असो किंवा नसो नित्यसेवामध्ये 3दा व्यंकटेश स्तोत्र मी सकाळी आणि संध्याकाळी जे आहे तर ते पठण करते. आता 90% लोक किंवा 100% बायकांचं ते पाठ झालेलं असेल. व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृतमध्ये म्हणते ना, ते प्राकृतमध्ये ऐकते. खरं तर प्राकृतमधलं पाठ पण आहे, पण जे संस्कृतमधला म्हणते ना ते संध्याकाळी जर काही कामानिमित्त नाही शक्य झालं तर सकाळचं व्यंकटेश स्तोत्र कधीच चुकत नाही. मासिक धर्म सोडला तर ते कधीही चुकत नाही. मी तुम्हाला पण सांगेन, तुम्ही पण लगातार खरं तर नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र करा. तुम्हाला नाही 3दा जमलं तर तुम्ही 1 वेळा तरी पठण करा. बघा सेवा ही आपल्या मनावर अवलंबून असते. तुम्हाला मी म्हणणार नाही तासनतास देवासमोर बसा आणि खूप अशी सेवा करा. तुम्ही एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा, पण अगदी ते मनापासून करा. तर बघा तुम्हाला नक्कीच त्या सेवेचं फळ मिळेल. लगातार व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. या चातुर्मासामध्ये करून बघा काय फरक पडतो. आता हे तुम्ही 3 वेळा संस्कृतमध्ये पठण करू शकता किंवा तुम्ही प्राकृतमध्ये पठण करू शकता. श्री विष्णू सहस्त्रनाम पठण झाल्यानंतर लगेच व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते प्राकृतमध्ये आहे. ओम नमो हिरंबा सकळा तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूपा शोभा वंदन भावे. खूपच सुंदर आहे हे. अगदी म्हणायला पण आणि ऐकायला पण कानाला खूप सुंदर वाटतं. तुम्ही हे एकदा ऐका, तुम्हाला आवडेल आणि नीट ऐका. ते त्याच्या काय काय सांगितलेलं आहे खूप छान आहे. ते तुम्ही पठण करा, श्रवण करा. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही ते करा. अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. या चातुर्मासामध्ये सगळ्यात सोपं काय असेल तर गोपद्म म्हणजे काय, गाईच्या 33 पावलांची आपल्याला रांगोळी काढायची असते. आता का कुठल्याच नियमांनी फक्त रांगोळी काढायची असते ते करू शकता. या चातुर्मासामध्ये तुळशीची सेवा करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. रोज तुळशीला जल अर्पण करायचं. आता पावसामुळे आपोआप पाणी अर्पण होत असेल, पण तुळशीला प्रदक्षिणा घालणं, तुपाचा दिवा लावणं, कारण दिवा लावला त्या देवापाशी उजेड पडतो, तुळशीपाशी आपण हे ऐकलेलं आहे. तर रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावा, तुळशीभोवती रांगोळी काढा. प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कारण हे बोलायचं. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. या चातुर्मासामध्ये आपल्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असेल, विष्णूंची मूर्ती असेल, महाराजांची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, एकतरी तुळशीचं पान त्यांना अर्पण करा. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम जर पठण करत असाल
बरोबर एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून मंत्रजप करावा किंवा 21 वेळा 51 वेळा. त्याच्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयातः या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचं किंवा 21 वेळा तुम्ही केला तरी चालेल. जसं जमेल तसं सेवा करण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा आपण या सेवा करत असतो आणि परमेश्वर आपल्याला फळ देत असतो तेव्हा आपण त्याचे आभार मानतो की देवा हे तुझ्याचमुळे आहे. तेव्हा देव म्हणत असतो की नाही रे, मी तर झोपलो होतो, तुझ्या कर्माचे फळ आहे. याचा अर्थ कर्मधाम सोडायचं नाही आणि देवाची सेवा करायची असं नाही. बघा, जो प्रामाणिकपणे कष्ट करतो ना त्याला परमेश्वराची साथ कुठल्या ना कुठल्या रूपात येते. आणि व्यंकटेश स्तोत्राचं जर रोज एक तरी वेळा तुम्ही पठण केलं तर बघा, ती इतक्या दिवस पठण केलं ना तर त्याचे अनुभव देखील तुम्हाला खूप सुंदर येतील. तुम्ही सुरुवात करा. 1 महिना मी सांगते म्हणून 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा किंवा 21 दिवसांची तुम्ही सेवा करा. 21 दिवसांची सेवा जर तुम्हाला सगळी व्यवस्थित ऐकायची असेल तर मला नक्की सांगा. यावर सविस्तर नियम अटीसहित आपण व्हिडिओ पाहूया. तर बघा, झालेली आजची एवढी जी सेवा आहे ती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.